देशाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या आणि सर्वच कटू प्रसंगांना तोंड देत आपल्या पिकांचे संरक्षण करणारा शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याकरता नाना प्रकारच्या उपाययोजना करतात. असाच एक प्रकार म्हणजे शेताला साड्यांचे कुंपण. देशातील शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा कोणापासूनच लपलेल्या नाही. ऊन, वारा, पाऊस, ओला सुका दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, नापिकी तसेच हवामानाचा बदल अशा सर्वांसोबतच आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत आपल्या पिकांचे संरक्षण करतो, तेव्हाच आपल्या ताटात रुचकर अन्न पोहोचते. आपल्या ताटातील एका अन्नाचा दाणा पिकवण्याकरता जवळपास 6 महिने जीवाचे रान करत घाम गाळावा लागतो. अशातच जंगलाशेजारी असलेल्या शेतात रानडुकरे, रोही, नीलगाय आदींसह अन्य वन्य प्राण्यांचा शिरकाव शेतात होतो आणि हे वन्य प्राणी अख्ख्या पिकांची नासोडी करतात. आपल्या पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी नसल्याने हतबल झालेला शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षणासाठी शेतीला काटेरी कुंपण, ताराचे कुंपण, त्यात विद्युत प्रवाह सोडून संरक्षण करतो. परंतु दोन्ही बाजूने घातकच ठरतो. विजेच्या संपर्कात येऊन वन्य प्राण्यांचा जीव गेला तर गुन्हा दाखल अथवा चुकीने एखाद्याचा हात लागला की जीवहानी. यावर उपाययोजना म्हणून अनेक शेतकरी बांधवांनी थोडा महागडा परंतु सुरक्षित प्रयोग करत शेताच्या संपूर्ण बांध्यावर चक्क साड्यांचे कुंपण करून आपल्या पिकांचे संरक्षण करण्याची नवीन शक्कल लढवली आहे. पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.